आज आहे अक्षय तृतीया. बाकीचं सगळं आवरलं, देवपूजा करून घेतली आणि इथं बघा माझ्या पुरणपोळ्या करायला चालू आहेत. आता अक्षय तृतीया म्हटलं की पुरणपोळ्या ह्या आल्याच. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो आणि करासुद्धा पूजला जातो. असं म्हणतात की आजच्या दिवशी आपले सगळे पूर्वज खाली पृथ्वीवर येतात, म्हणून आजच्या दिवशी करा पूजन केले जाते. तसेच अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक संपूर्ण दिवस. आज केलेल्या कुठल्याही शुभ कामासाठी मुहूर्त बघावा लागत नाही. तसेच आज केलेल्या कोणत्याही कामाचा क्षय होत नाही. म्हणूनच दिवसभर शुभ असणाऱ्या या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हणतात. तसेच हा दिवस भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे. पृथ्वीचे रक्षक श्री भगवान विष्णू यांनी परशुरामाच्या रूपाने याच दिवशी पृथ्वीवर अवतार घेतला होता. तसेच हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी भगीरथाने पृथ्वीवर आणली होती. त्यामुळे या दिवसाचे पावित्र्य अजूनच वाढते. आजच्या दिवशी सोने खरेदी केले जाते, पण हा दिवस फक्त सोने खरेदीसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. पूर्वीच्या काळी बघा, याच दिवशी आमची आजी परसबागेमध्ये आळं तयार करून त्यामध्ये बियाणं पेरणी करायची आणि त्याला लागलेल्या फळभाज्या पोळ्याला यायच्या. त्यासाठी एक म्हण सुद्धा प्रचलित होती, आखीतीला आळं आणि पोळ्याला फळं. आता इथं बघा, करापूजनसाठी या छोट्या पोळ्या पण करून घेतल्या आणि आता आज घरावरती पण नैवेद्य ठेवायचा असतो, म्हणून मग केळीच्या पानावरती हे असं नैवेद्याचं ताट तयार केलं. आता अक्षय तृतीया पूजनाची तयारी केली. एका तांब्याच्या भांड्यामध्ये हे असे तांदूळ भरून घेतले आणि त्याच्यावरती 1 रुपयाचे हे असे सिक्के ठेवून घेतले. आता हे सिक्के 5, 7, 11 असे किती पण ठेवले तर चालतात. माझ्याकडे 11 आहेत म्हणून मी 11 ठेवले. नंतर मध्ये 7 लवंगा ठेवायच्या, 7 वेलदोडे ठेवायचे, 1 हळकुंड ठेवायचं आणि आज चांदीच्या नाण्याची पण पूजा करतात. माझ्याकडे लक्ष्मीचं चित्र असलेला चांदीचा सिक्का आहे, तो मी आज या पूजेमध्ये ठेवलाय. नंतर हळदी कुंकू फुले वाहून पूजा केली. अक्षय तृतीया पूजन करून झाल्यानंतर हे करापूजन सुद्धा केलं आणि ही सगळी पूजा करून झाल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न असं वाटत होतं. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.